1 जानेवारी सन 2026 सुरू होण्यापूर्वी या तिन्ही वृक्षांना स्पर्श करून या. छप्पर फाडून धनवर्षा. 1 बेलपत्राचे झाड. 1 जानेवारी 2026 नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्याही दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत या. कंगाल व्यक्ती ही धनवान बनेल. इतका पैसा येईल की सांभाळणे कठीण होईल. जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल. होय भक्तांनो, जर तुम्ही योग्य वेळी, योग्य मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार 1 जानेवारी 2026 नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्याही दिवशी या वृक्षाला स्पर्श करून परत आला तर तुमची गरिबी, दुःख, कष्ट सर्व समाप्त होतील. जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल. तुमचे भाग्य 7व्या आकाशावर जाईल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे मागे येईल. पण भक्तांनो, आपल्याला एक विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण पूर्ण पाहिल्यावरच लाभ मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर आज तुम्ही हा व्हिडिओ मध्येच कापून पाहिला तर नवीन वर्ष 2026 मध्ये तुम्हाला कधीही यश मिळणार नाही आणि संपूर्ण वर्ष तुम्ही त्रस्त राहाल. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे वृक्ष सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा होईल की 2026 मध्ये तुम्ही धनवान बनाल. जर तुम्ही 1 जानेवारी 2026 नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्याही दिवशी आम्ही सांगणार असलेल्या त्या वृक्षांना स्पर्श केला तर तुमची गरिबी दूर होईल. म्हणून भक्तांनो, आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया की कोणते असे वृक्ष आहेत ज्यांना नवीन वर्षापूर्वी कोणत्याही दिवशी स्पर्श करून यायचे आहे. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपली रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, कारण आम्ही राशीशी संबंधित भाग्याबद्दलही सांगतो आणि भाग्यात चालू असलेल्या अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी सोपे उपायही सांगतो. म्हणून आपली रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. भक्तांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेले आहे की काही असे वृक्ष आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जातात. निसर्गात असे अनेक वृक्ष आहेत जे आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात. विशेष म्हणजे लोक केवळ वृक्षांची पूजा करत नाहीत तर त्यांचा औषध म्हणूनही वापर करतात, कारण ते अनेक प्रकारचे आजार बरे करतात आणि वेदपुराणांमध्येही अनेक वृक्षांचा उल्लेख आहे. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात देवी मातेचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे. त्यात वृक्षांनाही देवीचे स्वरूप मानले गेले आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहोत ज्यांना 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्याही दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे, कारण नवीन वर्षापूर्वी त्यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष, कर्जदोष, गरिबी दोष सर्व समाप्त होतात. 2025 नंतर 2026 येते आणि नवीन वर्ष 2026 च्या पावन पर्वापूर्वी काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष मानले जातात. ते देवीचे स्वरूप, माता कालीचे स्वरूप मानले जातात आणि आपल्या हिंदू धर्मात वृक्षांना देवदेवता मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती करायलाच हवी. भक्तांनो, विज्ञानही सांगते की वृक्ष माणसांना मोफत प्राणवायू देतात, ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व आपल्याला ऊर्जा देतात. वृक्ष स्वतः तीव्र उन्हात तळपत असतो पण माणसाला थंड सावली देतो. नवीन कामाच्या वेळी काही असे वृक्ष आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीच्या बंद नशिबाचे कुलूप उघडते आणि सौभाग्य उजळते. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे, कारण त्यांच्यात साक्षात देवता वास करतात. अनेक आजारांचे उपचार वृक्षांमध्येच दडलेले आहेत. अनेक औषधी वनस्पती वृक्षांमध्ये आढळतात.
आणि भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे. पिंपळाला वृक्षांचा राजा म्हटले जाते कारण त्याचे आयुष्य सर्वात जास्त असते. पिंपळ वृक्ष अत्यंत शक्तिशाली आहे आणि पूजापाठात त्याचे फार महत्त्व आहे. चला भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन वर्ष 2026 पूर्वी स्पर्श करावयाच्या वृक्षांबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. भक्तांनो, आपल्या धर्मशास्त्रात अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी व मंगलकारी आहेत. जर या वृक्षांना स्पर्श केला तर सर्व प्रकारच्या अडचणी आणि कष्ट समाप्त होतात. विशेषतः 1 जानेवारी नवीन वर्षापूर्वी कोणत्याही दिवशी याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो, कारण या काळात निर्जीव वस्तूंनाही चेतना प्राप्त होते, म्हणजेच त्यावेळी शक्ती पृथ्वी लोकात अवतरते. त्यामुळे सर्व वृक्ष, वनस्पती, जीवजंतू, चलच सर्वांमध्ये प्राणशक्ती जागृत होते. अशा वेळी जर कोणी व्यक्ती विशेषतः देवी स्वरूप मानल्या गेलेल्या वृक्षांना स्पर्श करून आला तर त्याच्या जीवनातील दुःख, कष्ट, त्रास, रोग, आजार आणि मोठ्या समस्या सर्व समाप्त होतात. कालसर्प दोष, मंगळ दोष, शनी दोष, राहू दोष तात्काळ आपला परिणाम दाखवून नष्ट होतात. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला 3 अशा वनस्पतींबद्दल सांगणार आहोत ज्या देववृक्ष मानल्या जातात. व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण आजचा व्हिडिओ चुकवला तर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल. कारण नवीन वर्ष हा असा काळ असतो की दीर्घ पूजापाठाची गरज नसते. फक्त 9 दिवसांतच तुम्ही तुमच्या समस्या आणि गरिबी संपताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता. मी ज्या देववृक्षांबद्दल सांगत आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास सहज मिळतील. भक्तांनो, पुढची माहिती देण्यापूर्वी जर अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर नक्की लिहा. आणि व्हिडिओ लक्षपूर्वक पहा की कोणते ते 3 वृक्ष आहेत ज्यांना नवीन वर्षापूर्वी कोणत्याही दिवशी स्पर्श करून यायलाच हवे. यासोबतच भक्तांनो, शक्य असल्यास नवीन वर्षात जास्तीत जास्त देववृक्षांची पूजा अवश्य करा. भक्तांनो, देववृक्षांमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष येतात. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी दूर होते. पहिला वृक्ष म्हणजे बेलाचा वृक्ष. बेलाचा वृक्ष माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झाला आहे असे मानले जाते. स्कंद पुराणानुसार माता पार्वती देवी स्वरूप आहे, म्हणजेच त्या नवदुर्गेचे स्वरूप आहेत. स्कंद पुराणातील कथेनुसार बेलाचा वृक्ष माता पार्वतीच्या घामापासून निर्माण झाला. या वृक्षाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि संपूर्ण भागात भगवान शंकर वास करतात असे मानले जाते. संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलाच्या वृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यास व्यक्ती धनवान, गुणवान आणि पराक्रमी बनतो. व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता भक्तांनो, दुसऱ्या वृक्षाबद्दल बोलूया. दुसरा वृक्ष म्हणजे शमीचा वृक्ष. शमीच्या वृक्षाला जगदंबेचे स्वरूप मानले जाते. शमीचा वृक्ष म्हणजे साक्षात माता जगदंबेचे स्वरूप आहे आणि त्यावर स्वतः माता जगदंबा विराजमान असते असे मानले जाते. जर कोणी व्यक्ती संध्याकाळच्या वेळी 1 जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी किंवा नवीन वर्षापूर्वी कोणत्याही दिवशी शमीच्या वृक्षाखाली धूपदीप लावतो तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. शमीच्या मुळात कुंकू अर्पण केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्या घरातील सदस्यांनी त्या रुग्णाच्या शरीरावरून 7 वेळा कुंकू उतरवून शमीच्या मुळाशी अर्पण करावे. त्यामुळे रोग लवकर बरा होतो असे मानले जाते. जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत किंवा आजारापासून दूर राहू इच्छितात त्यांनी शमीच्या मुळात कुंकू अवश्य अर्पण करावे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक मंत्र सांगितला आहे. हा मंत्र म्हणत शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. नवीन वर्षाच्या काळात याचा परिणाम तात्काळ दिसून येतो असे मानले जाते.
तुमची मनोकामना पूर्ण होते आणि दरिद्रता समाप्त होते. मंत्र असा आहे, मम मनः पूर्ण मग दरिद्र नाशय. हा मंत्र म्हणत शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि गरिबी दूर होईल असे मानले जाते. आता भक्तांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जो वृक्ष आहे तो देववृक्ष म्हणून ओळखला जातो. तिसरा वृक्ष म्हणजे पारिजाताचा वृक्ष. पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला आणि देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापन करण्यात आला. भगवान श्रीकृष्ण मानवकल्याणासाठी पारिजात वृक्ष पृथ्वीवर घेऊन आले असे मानले जाते. पारिजात वृक्षालाही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, कारण माता लक्ष्मी आणि पारिजात दोघांचाही उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. त्यामुळे पारिजाताला माता लक्ष्मीची बहीण मानले जाते. असे मानले जाते की कोणालाही कितीही थकवा, वेदना किंवा अशक्तपणा असेल, व्रताच्या काळात शरीरात पीडा असेल तर संध्याकाळच्या वेळी पारिजाताच्या वृक्षाला स्पर्श करून यावे. 1 जानेवारी पूर्वी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वेळ मिळेल तेव्हा या वृक्षाला स्पर्श करता येतो. या वृक्षाला स्पर्श करताच शरीरातील वेदना, थकवा, सुस्ती आणि कमजोरी दूर होते असे मानले जाते. यासोबतच नवीन वर्षापूर्वी पारिजाताच्या वृक्षाखाली तुपाचा दिवा लावला आणि चिमूटभर कुंकू मुळात अर्पण केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. पारिजात वृक्ष देवी स्वरूप आहे अशी प्रार्थना करून गृहदोष, पितृदोष, लक्ष्मी दोष दूर व्हावेत आणि माता लक्ष्मीचा आपल्या जीवनात प्रवेश व्हावा अशी विनंती करावी. पारिजाताला माता लक्ष्मीची बहीण मानले जाते कारण त्याची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. जर तुम्हालाही लवकर धनवान व्हायचे असेल किंवा जीवनातील एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर या 3 वृक्षांना नवीन वर्षापूर्वी स्पर्श करा. जर एखाद्या व्यक्तीने हे 3ही वृक्ष स्पर्श केले तर त्याच्या मनोकामना पूर्ण होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही असे मानले जाते. मनोकामना पूर्तीसाठी, कार्यात प्रगतीसाठी, नशीब उजळण्यासाठी आणि सुप्त भाग्य जागृत करण्यासाठी 1 जानेवारी नवीन वर्षापूर्वी हा उपाय अवश्य करा. भक्तांनो, हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो आणि जीवनातील अडचणी दूर करतो. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता पुढील वनस्पतींबद्दल जाणून घेऊया. आवळा, तुळस आणि केळीच्या झाडावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो. तुळशीच्या रोपाजवळ रोज दिवा लावणे शुभ मानले जाते. आवळ्याची पूजा एकादशीला केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. केळीच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते. प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडावर हळद मिसळलेले पाणी अर्पण केल्यास अपार सुखांची प्राप्ती होते. पुढील झाडे म्हणजे बेल आणि वड. बेल आणि वडाच्या झाडावर भगवान शिवाचा वास मानला जातो. दररोज शिवपूजेत बेलपत्र अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. वडाच्या झाडाची पूजा प्रत्येक त्रयोदशीला करणे अत्यंत शुभ मानले जाते. कदंबाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास मानला जातो. कदंबाच्या झाडाखाली यज्ञ केल्यास माता लक्ष्मीची विशेष कृपा होते आणि कुटुंबात आनंद येतो. दुर्वा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. प्रत्येक बुधवारी हळद लावून दुर्वा गणेशाला अर्पण केल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि शुभ लाभ मिळतो. भक्तांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.